राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार खासदार आमदार हे संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय. कुणीही कुठेही जाणार नाही असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत वेळोवेळी सांगतात. खासदारांनी शपथ घेऊन साथ न सोडण्याची ग्वाही दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईकांनी शिवसेनेची दारं खुली असल्याचं म्हटलंय. सोबतच संजय निरुपमांनी सुद्धा 2029 सालापर्यंत ठाकरेंचा पक्ष संपुष्टात येईल असं नमूद केलं. त्यामुळे आता ऑपरेशन टायगरवरती खासदारांच्या शपथा भारी पडणार की ऑपरेशन टायगर पार पडणार हे पाहावं लागेल. की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली. साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत. या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील मला खात्री आहे. भविष्यामध्ये काय होईल हे आता सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. दरम्यान ज्यांना पक्षातनं जायचं असेल त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणालेच नाहीत. हे वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडी घालण्यात आलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्यासमोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही. दरम्यान ऑपरेशन टायगरबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा केली असता शिंदेंनी उत्तर देण्याचं टाळलेलं पाहायला मिळालं. ऑपरेशन टाइगर चल रहा है, सुना 5 से 6 सांसद ऐसे हैं उनके जा सकते हैं. सर कुछ कहना चाहेंगे आप ऑपरेशन टाइगर के बारे में? कुछ कहना चाहेंगे? बहुत चर्चा है सर इसके बारे में, दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक.